तर आजच्या गुरुवारच्या या NVCच्या प्रॅक्टिस ग्रुपमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज जसं राजेश बोलले की त्यांचं थोडं नेटवर्क पण वीक आहे आणि ते प्रवासात पण आहे. तर त्यांची जी काही जबाबदारी आज होती ती आज मला पेलायची आहे. तर त्याच्यामुळं आजचं जे काही सेशन आहे वेलकमिंग न करता मी स्वतःच ते थोडं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मागच्या सेशनमध्ये आपण अँगर मॅनेजमेंटचे 2 आपण भाग घेतले. ज्याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये आपण स्टोरी ऑफ ॲड्रेनालिन बघितली. की आपल्याला राग आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय बदल होतो ज्याच्यामुळे आपल्याला राग येतो आणि काही दुष्परिणाम होतात ते आपण बघितलं. त्याच्यानंतर दुसऱ्या सेशनमध्ये आपण बघितलं की रागाचं जे काही कारण आहे ते समोरच्या व्यक्तीची कृती नसून रागाचं कारण हे आपले विचार आहेत. हे आपण बघितलं. ही पहिली स्टेप अँगर मॅनेजमेंटची बघितली. तर खरं म्हणजे ही जी काही स्टेप आहे याच्यावर आपण थोडं चिंतन पण करायला पाहिजे, थोडं विचार करायला पाहिजे. राजेश आले का तुम्ही? येस. नाही आज. अच्छा ठीक. मिनलजी ओके, तुमचं स्वागत आहे. मला वाटलं राजेश आहे का? तर आजचं जे काही सेशन आहे मग त्याच्यामध्ये आपण हेच बघणार आहोत. त्याची जी काही पुढची स्टेप आहे, राग आल्यानंतर मार्शलने ज्या काही गोष्टी सांगितल्या 4 गोष्टी फुल्ली एक्सप्रेस. मार्शल इथं असं म्हणतात की इतर शिकवणी आणि माझ्या शिकवणीमध्ये काय फरक आहे. तर मार्शल रोझनबर्ग असं म्हणतात की राग जे काय आहे ते अलाराम आहे. आणि जसं आपण बघतो की आपण आपल्याला जाग येण्यासाठी किंवा एखादी गोष्ट स्मरणात राहावी म्हणून आपण अलाराम लावतो आणि अलारामचं काम तेच असतं की जेव्हा तो वाजला की आपल्याला काहीतरी काम करायचं असं आपल्याला आठवतं. तसं मार्शल पण आपल्याला सांगतात की जेव्हा ही रागाची भावना आपण व्यक्त करत असतो तर त्यावेळेला पण तिला एक अलाराम सारखं बघायचं आहे आणि मग तो अलाराम वाजल्यानंतर करायचं काय. तर मार्शल असं म्हणतात की जेव्हा जेव्हा आपली एखादी गरज पूर्ण होत नाही, गरज अपूर्ण राहते, तर त्यावेळेला ज्या काही भावना निर्माण होतात त्या रागाच्या भावना असतात. अर्थात रागाची भावना जेव्हा जेव्हा निर्माण होते, जेव्हा आपल्याला राग येतो, चीड येते, संताप येतं, तर त्यावेळेला असं समजायचं की आपली कुठली तरी गरज अपूर्ण राहिलेली आहे. आणि म्हणून मार्शल असं म्हणतात की ही खूप सुंदर संधी आहे तुम्हाला स्वतःकडे बघायची आणि स्वतःची अपूर्ण गरज ओळखण्याची संधी आहे. तर आजचं जे काही सेशन आहे ते सुरू करण्यापूर्वी मग मला तुम्हाला हेच विनंती करायची आहे की जर आपल्या ही जी भावना आहे गरजेतून उत्पन्न होत आहे असं मार्शल म्हणताय, तर मग आपल्या काही गरजा असतात ज्याच्यामुळे आपल्याला ही भावना निर्माण होत असते. तर मला सगळ्यांना एक एक आपण चेक इन करूया सगळ्यांनी. या 2 मागच्या सेशन मध्ये तुम्ही जे काही बघितलं रागाच्या बाबत की दुसऱ्याची कृती हे उत्तेजना असतं, कारण नाही. याच्यावर तुम्हाला काय वाटतं याच्यावर आपण बोलूया आणि एखादं उदाहरण आपण घेऊया ज्याच्यामध्ये तुमची अपूर्ण गरज तुम्ही ओळखली आणि मग त्याच्यातून तुम्हाला राग आला. याच्यासाठी आपण सर्वजण मदत करणार आहोत. इथं अरुणाजी, संगीताजी आहे, सचिन जी आहेत आणि मिनल जी आहेत. तर या चारींना विनंती करेल की आपण सगळेजण एकमेकांना मदत करणार आहोत की एखादी घटना घडली तर त्याच्या मागे काय विचार होते म्हणून आपले राग निर्माण झाला किंवा आपली कुठली गरज होती जी पूर्ण न झाल्यामुळं आपल्या रागाची, चीडची, संतापाची भावना निर्माण झाली. तर आवडेल सगळ्यांना मग या चर्चेमध्ये भाग घ्यायला? हो हो, आम्ही तयार आहोत. तर मग सुरुवात कोण करेल? सुरुवात कोणाला करायला आवडेल? टाइम न घालवता मीच एक उदाहरण माझं सुरू करते. तर असं झालं होतं की माझं ती आमची भावाची, सगळ्या भावाची हे सूनबाई होते.
आणि तिचं माझं असं काही असं इक्वेशन, रिलेशन असं काही वाईट नव्हतं. पण एक दिवस असं झालं होतं, की मी त्यांची मुलीला थोडंसं डिसिप्लिन करायच्या दृष्टीने ती मुलगी लहान 14 महिन्याची मुली, ती खूप आगाऊपणा करत होती आणि मला स्वतःचे मागचे बटणं लावायला देत नव्हते. आपले ते ड्रेसचे त्यांचे. आणि आम्ही जरा आता मी ह्या वयात 54 वर्षाचे वय माझी. आम्ही कसं आमच्या मुलांना कसं डिसिप्लिन केलेलं आहे, कसं मोठं केलेलं आहे. ते सगळं आम्हाला तसं एक्सपिरियन्स आहे. आणि त्या एक्सपिरियन्सला कोणी चॅलेंज केलं, हम्म, हम्म, तर जर मी ते आपलं तिची मुलीला तसं समजा ते असं थोडं पटकवलं बेडवर आणि त्याला थोडं डिसिप्लिन करायचं केलं, इतक्यात ती सूनबाई रूमातून बाहेर आली आणि खूप ओरडाओरडी करायला लागली माझ्यावरती. तर ती स्टिम्युलस झाली माझ्यासाठी. पण जसं तुम्ही म्हणता आणि त्यांचं ते आगाऊपणा बघून मला खूप राग आलं. खूप म्हणजे इतकं मला भयंकर राग आलं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, हाऊ डेअर यू! आगाऊपणा राग त्या मुलीचा की सुनबाईचा? सूनबाईचं. ज्यांनी ओके. मला त्यांनी काय हम्म, केलं, की हम्म, त्यांच्या आता ती हम्म, लहान मुली तर काहीच करू शकत नव्हती ना, ती 14 हम्म, महिन्याची. पण हम्म, हिने तिच्या मुलीला माझ्याकडनं एकदम जबरीने ओढली. घेतलं. हम्म, बळजबरीने घेतलं आणि मला खूप ओरडाओरडी करायला लागली, हम्म, की तुम्ही असं कसं का करू शकता माझ्या हम्म, मुलीला असं म्हणजे. yes. तर ही स्टिम्युलस बघून माझी खूप गरज म्हणजे असं रिस्पेक्टच्या दृष्टीने माझं रिस्पेक्ट त्यांच्याकडनं मला जी अपेक्षा होती, की रिस्पेक्ट माझी गरज जी होती आणि मी पण त्या फॅमिलीमध्ये बिलॉन्ग करत होती. मी एक मुख्य पार्ट आहे आत्या म्हणून त्या फॅमिलीची. ते इन्क्लुजन, बिलॉन्गिंग माझी खूप गरज त्यात अ, पूर्ण नाही झाले. आणि नंतर जेव्हा मी स्वतःबरोबर बसली आणि माझ्या गरजांना घेऊन बसली, तेव्हा हे सगळं उतरलं आणि सगळं लक्षात आलं. पण ऑन द Yes. स्पॉट तेव्हा खूप राग आलं होतं. तेव्हा मला खूप हम्म, हम्म, रिएक्शन. हम्म. Yes, yes. हा, संगीताजी बरोबर. म्हणजे तुम्ही एक उदाहरण पण सांगितलं जिथं तुम्ही उत्तेजनेचं उदाहरण सांगितलं आणि त्यानंतर तुम्ही तुमची अनमिट गरज पण सांगितली. तुम्हाला सामावून घ्यायला पाहिजे, कन्क्लुजन पाहिजे होतं. अजून काय म्हटले तुम्ही? बिलॉन्गिंग एक बिलॉंगिंग. फॅमिलीमध्ये येस. आणि हो. रिस्पेक्ट, येस. सन्मान, आणि आदर आदर आणि आदर. सन्मान पण हवा. येस. हो, हो. हा. आमची एक्सपिरियन्सच्या सन्मान आम्ही पण अनुभवच्या. मुलांना हम्म, मोठं केलेलं आहे. 54 हम्म, वर्षामधला मी 54 हम्म, वर्षाची हम्म, आहे. त्याचं हम्म, ते हम्म, रिस्पेक्ट, हम्म, त्याचं हम्म, ते हम्म. सन्मान, माझं वयाचं सन्मान. हो, हो, हो. माझी पदवीचं, माझी एक आत्या म्हणून एक पदवी आहे. ती त्याचं येस, येस. सन्मान. येस. बघ, येते लक्षात मग तुम्ही विचार जेव्हा करता की मी आत्या आहे आणि मी अनुभवी आहे. माझा पण एक मोठा अनुभव आहे, असे विचार तुमच्या डोक्यात होते. हम्म. येस. आणि असे विचार असल्यामुळे जेव्हा समोरच्याने एक कृती केली, हम्म. मुलाला हिसकून घेतलं, तर त्यावेळेला तुम्हाला राग आला. होय. हो. हम्म? मुलाला हिसकून घेणं या कृतीमुळे तुम्हाला राग नाही आला, हम्म. हम्म. तर हम्म. या विचारांमुळे राग आला हम्म. की काहीतरी आहे. जसं आता आपण बघितलं, हम्म. मी इतक्या वर्षाचे आहे, मी पण मुलं सांभाळले आहे, माझा पण हम्म. अनुभव आहे. हम्म. Yes. तर मार्शल पण हेच म्हणतात की हे आपले विचार आहे. हम्म. आणि हे विचार कुठून आले,
तर एका गरजेतून आलेले आहे. बरोबर. खरं आणि तिथं तुमची गरज जी काय होती ती होती की तुम्हाला एक आधार हवा होता आणि एक जागा, तुमची जी काही जागा आहे तिचा सन्मान हवा होता तुम्हाला. आणि एक विश्वास पण हवा होता की तुम्ही जे काय करत आहात मुलीबरोबर ते एक आत्या म्हणून योग्यच करत आहात याची त्यांनी दखल घ्यावी. आता कसं वाटतं हे ऐकल्यावर? नाही, एकदम की कोणी मला समजून घेतलेलं आणि शांत वाटतं की आणि असं वाटतंय की एवढं जर मी त्यावेळी समजून घेत, मी हे माझं गरजांना तेव्हा 2 मिनिटांसाठी मी थांबली असती, ते पॉज बटन दाबलं असतं रिॲक्ट करायच्या अगोदर आणि माझं गरजांमध्ये गेली असती, उतरली असती. का होतंय मला असं, का आभास येतोय मला, चिडचिडा का येतोय मला, तर मी कदाचित हे अवॉइड केलं असतं. हे झालं नसतं, एवढं मोठी गोष्ट झाली नसती. आधी मी स्वतः बरोबर जर माझ्या गरजांबरोबर मी कनेक्ट केलं असतं आणि समजून घेतलं असतं, त्यावरनं मी समोरच्याला पण मी एवढी डिस्टर्ब नाही होणार कदाचित. मला असं वाटते मी एवढी डिस्टर्ब झाली नसती. बरोबर. तर थँक्यू संगीताजी. आपण बाकीच्यांकडून पण जाणून घेऊया की हे जे काही कन्व्हर्सेशन झालं याच्यामध्ये मग तुम्हाला काही मिळालं का? येस, ऐकून घेऊया मग. प्लीज. तर सचिनजी मला दिसत आहे स्क्रीनवर, अरुणाजी आहे. सचिनजी काही जोडायला आवडेल किंवा हे जे काय ऐकलं त्यानंतर तुम्हाला काय वाटतं? सचिनजी किंवा अरुणाजी? अरुणाजी ऐकता तुम्ही? होय होय होय. मी आता संगीताजींचं जे एक सिच्युएशन होती आणि त्या गोष्टींना त्यांनी ते एक्सप्रेस केलं. तर ते बघत होते मी आणि मी कनेक्ट करण्याचा मी प्रयत्न करत होती आणि अशी कुठली सिच्युएशन झाली आहे का माझ्यासोबत किंवा मी ते अवेअरली नाही बघितलं. त्याच्यामुळे ते लक्षात येत होतं की मी जोडू नाही शकत आहे त्या अनुभवाला माझ्यासोबत. तर ते आहे. असं जर झालं या बाकीच्या लोकांचं शेअरिंग झाल्यानंतर, तर मी नक्कीच ते शेअरिंग करेल. अच्छा. किंवा तुम्हाला तुमचा काही अनुभव सांगायचा आहे का मग? जस्ट नाही असं अनुभव वगैरे नाही. जसं आता संगीताजींचं आणि तुमचं कन्व्हर्सेशन सुरू त्यांनी सांगितलं, त्याच्यानंतर तुम्ही ते रिलेट केलं आणि ते एक्झॅक्ट काय झालं असेल त्या सिच्युएशनला तुम्ही अॅनलाईज केलं. तर ते मी प्रयत्न करत होती ते अंडरस्टँडिंग करण्याचा. आणि बरेचदा असं नाही की माझ्यासोबत येतो, प्रत्येकासोबत. जसं अँगर हा एक विषय प्रत्येकासाठीच आहे, प्रत्येकासोबत होतो. पण ज्या पद्धतीने संगीताजींनी जे सांगितलं आहे ते किती म्हणजे स्वतःच्या चुका म्हणजे एक्सेप्ट करणं पण खूप कठीण जातं, की मला या सिच्युएशनमध्ये अशा पद्धतीने मला राग आला होता बाबा किंवा मी असं रिॲक्ट केलं होतं. म्हणजे किती सहजतेने आपण आपल्या या सगळ्या गोष्टींना आपण मांडू शकतो या क्लासमध्ये. ते फीलिंग येत होतं मला. येस. ओके. हो, म्हणजे या क्लासचा म्हणजे उद्देश पण तसाच आहे की आपण जे काही शिकत आहोत ते बुद्धीने जरी समजलं पण ते हृदयात आणि अनुभवात उतरता येईल. कारण कसं आहे माहिती आहे का, बरेच वेळा असं होतं की एखादा शिक्षक आहे तो खूप एक्सपर्ट असतो त्याच्या शिकवण्यामध्ये, पण त्याने जे काही शिकवलंय त्याच्यामध्ये तो एक्सपर्ट असेलच
असं नसतं. म्हणजे एखादा प्रेम या विषयावर शिकवणारा व्यक्ती स्वतः प्रेमळ असेलच असं नाहीये. पण इथं मात्र तसं नाही. इथं जर आपण करुणा विकसित करायचं शिकवतोय, तर ती आपली पण विकसित होते का नाही हे पण चेक करत आहोत. तर तुम्ही जे काही बोलला ते ऐकून मला त्याचं जरासं रिअलायझेशन झालं की येस, म्हणजे आपण म्हणजे नुसते बोलणारे नाही तर कृती पण करणारे आहोत. थँक्यू अरुणाजी. थँक्यू. अजून काय सांगायचं तुम्हाला मग? नाही. सचिनजी तुम्ही ऐकताय? तर आवडेल मग तुम्हाला सांगायला? सचिनजी आवाज खूप कमी येतोय. येतोय आता आवाज? हो येतोय. येतोय ना? बर. तर जे एक्झाम्पल सांगितलं त्याच्यामध्ये का राग आला त्यांचं जे अनालिसिस आहे की त्यांना जे रिस्पेक्ट हवा होता ते वगैरे ते एकदम क्लिअर झालं. आणि बरोबर आहे म्हणजे जे अनालिसिस जे आहे ते. फक्त मला एकच वाटतंय की मग त्या जी आई आहे तिच्या दृष्टीने त्यांनी विचार केला का त्यामध्ये? तिला काय वाटलं असेल, ती का रागावली, हा विचार त्याच्यामध्ये करायला पाहिजे की नाही आपण? कारण तिला असं वाटत असेल की तिचं जे मूल आहे ते तिचं मूल आहे आणि मग तिच्याबाबत कसं ट्रीटमेंट द्यायची, तिला कसं वागायचंय हे पालकांनी म्हणजे तिच्या आई बाबांकडे जास्त रोल असला पाहिजे ठरवायचा. तो विचार त्यांनी केला का? सचिनजी तुम्ही जे काय म्हणताय ना ते बरोबर आहे की विन विन सिच्युएशन म्हणता याला. म्हणजे आता काय झालं की संगीताजींनी स्वतःकडे बघितलं, स्वतःची गरज बघितली, पण अजून पण एक भाग राहिलाय. कारण जसं तुम्ही म्हणताय की त्या आईचं किंवा त्या आईचं काय जे काही गरज होती ती पण त्यांची पण एक गरज होती, ती त्यांनी ओळखली का? तर जेव्हा संगीताजी त्यांची पण गरज ओळखतील आणि त्या त्यांच्याशी व्यक्त होतील तेव्हा आणि समजा ती पूर्ण करतील तर तेव्हा ते विन विन सिच्युएशन होईल. बरोबर. तर हो ती गरजच आहे. तुम्ही जसं म्हटलं की ते गरजेचं नाही का, तर गरजेचं आहे. समोरच्याची पण गरज ओळखणे, तेव्हाच ते जो काही एटचा डायग्राम तो पूर्ण होईल, विन विन होईल. तर सचिनजी तुम्ही जो मुद्दा मांडलाय तो आपण आता संगीताजींनाच विचारलं पाहिजे की संगीताजी मग आता तुम्हाला सांगायला आवडेल का की मग त्या पालकाची काय गरज आहे ती ओळखायचा प्रयत्न करूया आपण मग. त्या बायकोची गरज की त्यांची आईची गरज? आईची, म्हणजे येस. सुनाची. सुनाची, तुमच्या सुनाची जी एक गरज होती. तर हो जसं सचिनने सांगितलं, फक्त मला तेवढंच सांगायचंय की हो सचिन, हे जे तुम्ही म्हणाले आता ही रिअलायझेशन आवाज आला नाही. ते ऑलरेडी रिॲक्शन देऊन बसलेलं असतं. मोमेंट रिअलायझेशनचा जो मोमेंट आहे ना, तेव्हा जेव्हा आम्हाला ते हायजॅक होते तेव्हा आम्हाला समोरच्या व्यक्तीचं फक्त क्रिया दिसतेय, ती काय करतीये, तिने काय केलं, व्हॉट शी डिड, आणि आम्ही ते वाय शी डिड मध्ये आम्ही घेऊ शकत नाही तेव्हा. आणि हे सगळं भानगड त्याच्यामुळेच होते. हे जे आम्ही जे टॉपिक अँगरचं घेतलेलं आहे लास्ट वीक पासून, तो इथून होते मला वाटतं. मी त्यांची गरजामध्ये गेली असती की तिने का केलं, हा तिची ज्याची तुम्ही की तिची बाळ आहे, तिला त्याच्या हिशोबाने शी शुड हॅव द चॉईस अँड द फ्रीडम की तिला ते बाळाला कसं मोठं करायचंय. ती जर बाळ अशी टँट्रम्स थ्रो करतीये की मिसबिहेव करतीये, जे काय असेल, बाळ
आणि त्यांची गरज ह्याच्यामध्ये इफ आय एम रॉंग हंसराजजी, त्याची गरज वुड बी, मराठीमध्ये जर मी ते शोधायचं केलं की हिंदीमध्ये सांगा तुम्ही किंवा इंग्लिश मध्ये पण सांगा, आम्ही मग yeah. So in Hello. English, I would say need would be. I'm trying to get into her needs. Yes, thank you, Sachin. So, Because this is is very it autonomy to raise her child? Yes, autonomy, definitely autonomy. Choice, autonomy. choice. Yes, yes. And even she wanted understanding at her level that I too can bring up my child. तुम्ही का समजता की तुम्ही फक्त 54 वर्षाचे आणि आत्या आहे तर तुम्हीच का रेस करू शकता का मुलाला? राईट. तर अच्छा, त्याच्यामध्ये त्यांची रिस्पेक्ट पण आलं ना त्यात. त्यांना सुद्धा एक आई व्हायचं रिस्पेक्ट पाहिजे होतं की मी, आणि एक विश्वास पण की आम्ही पण रेस करू शकतो, आम्हाला पण समजतं, कळतं सगळं असं. हो येस सचिन. आणि ते तुम्ही आता जेव्हा मला रिअलाइज करवता तर त्याच्यामध्ये मला एक किती मस्त सुंदर एक कन्क्लुजन, एक अवेअरनेस आलं की माझी जी गरज बाहेर पडली त्यातून, माझे कनेक्शन मी जेव्हा आतमध्ये मी स्वतः बरोबर कनेक्ट करताना मला जे कनेक्शन वाटलं आणि जे मी माझ्या गरजांशी मी कनेक्ट होऊ शकली, तर ते गरज मी आता ते रिअलाइज करताना आणि ते गरज अवेअर आणताना त्या मुलीचं पण त्या सुनबाईचं पण ऑलमोस्ट सेमच आहे. त्यांना पण रिस्पेक्ट पाहिजे, त्यांना पण तेच. अंतराजी, तुम्हाला काय वाटते असं, म्हणजे काय पॅरलल वाटलं का दोघांचं? नाही म्हणजे जे काही तुमची सून आहे तिला पण एक गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे की तिला मोकळीक हवी आहे तिच्या पद्धतीने पॅरेंटिंग करण्याची, किंवा तिला एक म्हणजे तिला विश्वास पण हवाय की आम्ही जे करतोय ते योग्य आहे, नाही का, एक विश्वास हवाय. काय वाटतं असं? हो, आणि असं बघायला तर आम्ही नंतरून त्यांची गरजाला घेऊन आपल्या स्वतःची गरजाला घेऊन बसले अनमेट नीड्सला, आणि त्यांचे पण अनमेट नीड्सला बसलो, तर असं वाटतंय की उगचच डोक्यात येतं, उगचच मी केलं. ते जे उगचच तुम्ही म्हणताय ना, उगचच नंतर जे जे येतात ते तुमचे विचार आहे, तेच विचार आहे आणि तेच कारण आहे राग येण्याचं. उगचच नंतर तुम्ही जे जे येतं ना, तुम्ही उगच हा शब्द पण तुम्हाला गरजांपासून लांब नेतो, करुणेपासून लांब नेतो. हा, येस. उगाचच म्हटल्यानंतर त्यांचा जो राग जो तिच्यावर होता, म्हणजे सुनबाईवर होता, तो आता त्यांचा स्वतःकडे राग आलेला आहे. येस, की मी असं केलं, की राग म्हणा किंवा होऊ शकतो. पश्चाताप. पण पश्चाताप ही पण एक अपूर्ण गरज होय आहे, म्हणजे मला वाटतं त्याच्या मागे पण एक पश्चाताप ही जी काय भावना आहे त्याच्या मागे पण एक अपूर्ण गरज आहे. की ती गरज म्हणजे ती आदर पण असू शकते किंवा सामावून घेणे पण असू शकते. मी काही थोडं हो ऍड करा. येस 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 येस. जसं जी 14 महिन्याची छोटं बाळ होतं, त्याला काय समजत असेल, म्हणजे
तो तर आपल्याच एन्व्हायर्नमेंट मध्ये होता ना, म्हणजे तर ते कसा म्हणजे ऑब्व्हियसली छोट्या मुलांना नाही कळत काय कसं कुणासोबत किंवा काय. तर त्यामुळे म्हणजे तिथे कसं ते म्हणजे ते आपण नाही समजू शकलो का? म्हणजे जे राग व्यक्त करायच्या वेळेस किंवा काय. आणि छोटा मुलगा होता ना तो. तर त्याला असं बाकी काहीच माहिती नाही, काय बरं आहे, काय वाईट आहे, काय माझ्यासाठी चांगलं आहे आणि काय इतरांसाठी चांगलं आहे. तर ते कसं मग तिथे आपण बघायला नाही पाहिजे का त्यावेळेस? अरुणाजी, हा जो म्हणजे हा विषय जो आहे ना, हां. लहान मुलाची जी काही आहे म्हणजे सून आहे, त्यांच्या गरजा आणि जे संगीताजी आहे, त्यांना धरून चाललाय. ओके, ओके. म्हणजे लहान मुलाची जी काही गरज आहे ना, हं, ती तर प्लेची आहे. म्हणजे हां, तो हां, हसतोय, खेळतोय, त्याला हां. त्याला हे पाहिजे, त्याला एक फन पण पाहिजे असेल, तो इकडे उड्या मारत असेल, नाही का? तर तो त्याच्या याच्यात आहे. पण आपण काय करतो की लहान मुलांनी आपल्या मनासारखं काहीतरी गोष्टी केली पाहिजे, हं. असं एक आपल्याला वाटतं. नाही, आपल्याला वाटतं की याने दाराच्या बाहेर जाऊ नये, कारण आपल्याला माहित असतं का तो रस्ता आहे. पण लहान मुलाला हे माहित नसतं. लहान मुलाला एवढंच माहित असतं की खेळायचंय, कुठंतरी जायचं, आणखी नवीन वस्तू बघायची. तर ही झाली लहान मुलाची गरज. परंतु इथं काय झालं, त्या मुलाला जेव्हा जसं संगीताजी असा विचार करताय की याला शिस्त लावायचं आहे, शिस्त लावण्याचा हा विचार आहे आणि म्हणून काही कृती करता येते. पण त्याच्या आईला असं वाटतंय बाळाच्या की नाही, असं नाही करायला पाहिजे, या पद्धतीने नाही करायला पाहिजे. त्यांची एक वेगळी गरज आहे. तर मला वाटतं अरुणाजी इथं त्या आईची आणि आत्याची, संगीताजींची, या दोघांच्या गरजेवर आपलं चाललंय. बरोबर संगीताजी? अगदीच. हम्म. आणि ही गोष्ट मला खूप आवडली, जे रिअलायझेशन आता तुम्ही आणि सचिननी मला दिलं, की ते पण ते शब्द उगाचच जे माझ्या डोक्यामध्ये आलेलं, ते पण मी मला स्वतःला दोष देण्याचं होतं आणि ते मी माझ्या डोक्यात गेली, विचारात गेली. हो. येस. मी ते गरजातून लांब गेली. भले मी स्वतःला मी दोष देत होती, पण मी डोक्यात होती तेव्हा दोष देताना पण. आणि जर मी स्वतःची गरजांना समजून घेतली आणि समोरच्या व्यक्तीच्या पण गरजांना समजून घेतली, तर ही जे राग आणि ही सिच्युएशन, मी नाही स्वतःला दोष देणार आणि नाही समोरच्या व्यक्तीला दोष देणार. येस. झालं तर झालं. बरोबर. बरोबर. येस. म्हणजे याच्याने मला असं आलं, पूर्ण पिक्चर आलं. कधी कधी आम्हाला जे राग येतो तो स्वाभाविक असतो. ओके. आणि ते आपले काहीतरी, जसे तुम्ही स्टार्टिंगलाच सांगितलं, आपले अपूर्ण गरजांमुळे तो राग आलेला आहे. ते समजून, ते रागाला समजून घेतलं पाहिजे, ती हे का आलं माझ्या आतमध्ये. स्वतःला दोष देण्यापेक्षा मग ही का आपल्याला पाहिजे, हा प्रश्न. आणि मार्शल पण इथं तेच म्हणतात की ही पहिली स्टेप आहे अँगर मॅनेजमेंटची, की तुम्ही याच्यात फरक केला पाहिजे की उत्तेजना आणि कारण. आणि तुम्ही इथं जर कारणच तुमच्या लक्षात आलं की विचार माझे, तर तेव्हा तुम्ही स्वतःची जबाबदारी घेता. पण जेव्हा तुम्ही कारण दुसऱ्याची कृती मानता, तर त्यावेळेला मार्शलचं एक कोटेशन खूप सुंदर आहे. ते असं म्हणतात की जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्याला दोष देत असतो, निष्कर्ष काढत असतो, तर त्यावेळेला आपण स्वतःला देवासारखं बघत असतो. म्हणजे मी खूप चांगला आहे, मी देव आहे आणि माझ्याकडून चुकी होत नाही, अशा भूमिकेमध्ये असतो. आणि म्हणून मार्शल असं म्हणतात की जेव्हा तुम्ही अशा भूमिकेत असता की मी चुकणार नाही, मी देव आहे, त्यावेळेला तुम्ही दुसऱ्याचा निष्कर्ष काढता आणि त्याला दोष देताना तुम्हाला
तुम्ही त्यावेळेला त्याला दोष देता तुम्ही. दोष त्याचाच आहे. हो हो, मान्य मान्य, एकदम मान्य आहे. स्पष्ट आहे अरुणाजी? त्यानंतर आपल्या सोबत दीप्तीजी पण आहेत, मिनल आहेत, सुनंदाजी आहेत आणि राहुल आहे. तर मग त्यांना विनंती करू इच्छितो मी की जर तुमचं काही उदाहरण असेल तर आपण त्याच्यावर बोलूया, किंवा संगीताचं जे काही उदाहरण आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटलं त्याच्यावर पण तुम्ही तुमची प्रतिक्रिया देऊ शकता. सॉरी सर, मैं अभी जस्ट जुड़ी हूँ और मुझे नहीं सॉरी. येस येस, तो मी ऐकलं नाही तो विषय. अच्छा, राहुलनी पण ऐकलं नाही. दीप्तीजी आणि राहुल साठी मी परत करतो, परत सांगतो काय झालं. तर मार्शल असं म्हणतात की जेव्हा आपल्याला राग येतो तर त्यावेळेला समोरच्याची कृती ही आपल्या रागाला जबाबदार नसते, तर ती फक्त उत्तेजना असते. त्याबद्दल आपले जे काही विचार असतात तीच आपल्या रागाचं कारण असतं. आणि अजून पुढे जाऊन मार्शल असं म्हणतात की आपली एखादी गरज जेव्हा पूर्ण होत नाही तर तेव्हा आपल्या रागाची चीड, संताप अशी भावना निर्माण होत असते. अर्थात आपल्या जेव्हा गरजा पूर्ण होत नाही तर त्यावेळेला आपल्याला अशा भावना येत असतात. म्हणजे आपल्या अपूर्ण गरजांमधूनच आपल्याला रागाची भावना येत असते. तर त्यावेळेला मार्शल असं म्हणतात की एक संधी आहे तुम्हाला, एक अलाराम आहे की ज्या वेळेला तुम्हाला राग आला तर त्यावेळेला थोडं थांबायचं आहे, आणि त्यावेळेला संधी काय आहे तर तुमची अपूर्ण गरज ओळखण्याची ती संधी, असं मार्शल म्हणतात. समजलं राहुल? जी सर, जी. दीप्ति जी, आपको समझ में आया? जी. जब आपको गुस्सा आता है तो सामने वाले की जो काही कृति है, गलती है, ऐसा हम सोचते हैं. बिल्कुल. लेकिन मार्शल यह कहते हैं कि हमारे विचार, उसके बारे में जो दृष्टिकोण होता है उसके वजह से हमें गुस्सा आता है. आपको क्या लगता है? जी गुस्सा तो इतनी उत्तेजना रहती है कि हम अपनी माने वो उत्तेजना में इतने बह जाते हैं कि अपना सही गलत देख ही नहीं पाते हैं, अपने आप को रोक ही नहीं पाते हैं, बस सामने से चिढ़ निर्माण हो जाती है. उत्तेजना ही इतनी भारी रहती है. यस यस. करते करते आप समझ रहे हैं कि खुद को रोकना है, खुद को रोकना है. तो ये हुआ आज तक, यानी अभी तक समझो दीप्ति जी ने ये मुद्दा सुना नहीं था ना? तो अभी एक ऐसा उदाहरण दीजिए जहाँ वो घटना हो चुकी है लेकिन तब ये उत्तेजना थी, इसकी वजह से आपको गुस्सा आया. जी. ऐसा एक उदाहरण देना चाहिए आप. जैसे मेरे बच्चे के ऊपर, हम्म. तो वो मेरी मन की नहीं करता है, मैं उसको बोलती इतने बजे से इतने बजे तक बैठ, नहीं सुनता है तो वास्तव में मैं बहुत ज्यादा माने एकदम उत्तेजित हो जाती हूँ, बहुत ज्यादा. फिर चाहे अब शब्दों के माध्यम से या कुछ भी, उसको मैं अपने मन की करने को हूँ. तो दीप्ति जी और थोड़ा डिटेल में जाइए, वो क्या कृति करता है जब आपको गुस्सा आता है? वही ज्यादातर मोबाइल, आजकल बच्चों को जैसे मोबाइल कि वो अपना गेम शुरू कर देता है, पढ़ाई के नाम से वो गेम शुरू कर देता है. तो फिर वही कि मेरे मन की नहीं हो रही है, उसको मैं वो पढ़ाई की वैल्यू समझ जाती हूँ कि मेरे वो कहता है हो गया पढ़ाई. यस यस. हम तो क्या थोड़ा रुकिए. जब आपने जब कहा कि बच्चा मोबाइल लेता है और थोड़ी देर में गेम शुरू करता है तब आपको गुस्सा आता है. तो उसने जो कृति की उसके वजह से आपको गुस्सा आया, ऐसा आपको लगता है? हाँ माने हाँ. तुम 1 घंटा तो बैठो, आधे घंटे में उठ गए और वो कहता है मेरी पढ़ाई होगी, लेकिन मेरा मन कहता है कि नहीं, कम से कम 1 घंटा 1.5 घंटा तो पढ़ाई को देना. तो दीप्ति जी यही है, आपको ऐसा लगता है कि आपके में जो मन में है वैसा उसने करना चाहिए. ये आपके विचार है. जी. है ना? ये आपके विचार है. जी. और आपकी जो जरूरत है वो है जी.
आपकी जरूरत जो है वो है कि हम्म, डेवलपमेंट होना चाहिए, जी उसने टाइमिंग उसका टाइम का सही इस्तेमाल करना चाहिए। जी अगर आप ऐसा सोचते हैं कि उसका टाइम का उसने अच्छा इस्तेमाल करना चाहिए, ये भी एक विचार है, इससे भी आपको गुस्सा ही आएगा। क्या लगता है आपको? हाँ सर, मैंने सही समय अगर वो गेम खेलने में वो पूरा समय का बेकार कर रहा है। हम्म। ये फिर से आपका एक विचार है कि वो पूरा समय बेकार जाएगा, जी और इसलिए आपका गुस्सा बढ़ रहा है क्योंकि ये आपके सब विचार है। तो जी आप थोड़ा पहचानिए कि आपकी जरूरत क्या है। उसके अच्छी रिजल्ट माने बस उसी की चिंता, उसका अच्छा रिजल्ट आए। ये भी मेरी एक निष्कर्ष, दीप्ति जी, ये भी एक निष्कर्ष है कि उसका रिजल्ट अच्छा आना चाहिए। जी जी आपकी जरूरत क्या है जरूरत, मेरी जरूरत बच्चे का एक जो अच्छा पूरी भविष्य। नहीं हुई? हाँ जो जरूरत पूरी नहीं हुई, ऐसी क्या जरूरत आहे आपकी? संगीता जी, सचिन जी, अरुणा जी, तुम्ही पण मदत करायची आम्हाला दीप्तीजींना गरज ओळखण्यासाठी. नाही ते आता काय सांगत होते त्यांना हा, पूर्ण करू द्या. एक येस शेवटचे येस एक शब्द ते ऑलमोस्ट पोहोचले होते तिकडे. हाँ जी, येस बोलिए येस बोलिए जी. दीप्ति दीप्ती जी, जी। आप कुछ बोल रहे थे. माने जैसे एक माँ का रहता है फर्ज कि बच्चे को एक अच्छा माने इंसान बनाना, पढ़ाई के प्रति गंभीर बनाना, जो आज की बहुत बड़ी डिमांड हो गई है कि नहीं, जब आपने कुछ भविष्य ये वर्ड भी यूज किया कि उसके भविष्य के लिए अच्छा आपने ये वर्ड यूज किया ना अभी थोड़ा सा जी माने कि उसके भविष्य उसके के लिए भविष्य की चिंता है. माने चिंता रहती है कि उसका भविष्य अच्छा बने, अच्छा पढ़े, माने ये सारी चीजें वो आधे घंटे के लिए निर्माण हो जाती कि थोड़ा तू अपना टाइम बढ़ा दे, आधा घंटा मत पढ़, कम से कम 1 घंटा पढ़। दीप्ति दीप्ति जी, आपको हाँ, लगता है कि उसने आपको प्रामाणिकता की जरूरत थी? मीन्स सर नहीं समझा। ऑनेस्टी की जरूरत थी बच्चे को आपको? आपकी जरूरत, उसने प्रामाणिकता से मोबाइल हाँ में स्टडी हाँ, करना चाहिए, जी 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 ऑनेस्टी। जी हाँ जी हाँ जी और जब वो अपने ऑनेस्ट नहीं रहता, प्रामाणिक नहीं रहता अपने, तो जी। आपको गुस्सा आता है। और वो कहता है मेरी हो गई है, आपको बहुत लगता है कि मैं आपके जैसे लगता है कि मैं रट्टू तोता बनूं, बहुत देर तक पढूं, वही होशियार बच्चा है। वो बोलता है मेरी पढ़ाई हो गई, पर हम्म, नहीं तो है। तो उसकी भी एक जरूरत है जो नहीं पूरी हो रही है, जी उसकी एक जरूरत है। दीप्ति दीप्ति जी की जरूरत एश्योरेंस की है क्या? आपको खातरी चाहिए? हाँ, विश्वास, हाँ, येस, खात्री. खात्रीला काय म्हणतो हिंदीमध्ये? विश्वास हा, तुम्हाला विश्वास पाहिजे की एवढ्या वेळात होना त्याने चाहिए। त्याच मोबाईल मध्ये अभ्यासच केला पाहिजे, एवढा विश्वास पाहिजे तुम्हाला. जी जी हाँ जी येस. तो अभी कैसा लग रहा है? डिसिप्लिन त्याचा असायला पाहिजे, अशी पण एक त्यांची डिसिप्लिन. क्या बोले सर? डिसिप्लिन, अनुशासन बच्चे में डिसिप्लिन होना चाहिए, ये भी आपकी अनुशासन रिक्वायरमेंट तो है. कहते हैं अनुशासन. अनुशासन. जी जी तो हाँ जी दीप्ति जी, अभी कैसा लग रहा है? हमने सब ने मिलके आपको 3 जरूरत याद दिलाई: प्रामाणिकता, अनुशासन और खात्री, विश्वास. विश्वास तो जी। इस पर आप जब सोच रहे हैं या फिर इसको आपने पहचान लिया है, तो अभी कैसा लग रहा है आपको? अभी उसने किया नहीं, जो मोबाइल पे स्टडी करना है वो शुरू नहीं किया है, लेकिन आपने अपने जरूर उत्तेजना ढूंढी है, आपने अच्छा कारण ढूंढे हैं. जी। तो अभी कैसा लग रहा है? तो इसको मैं कैसे रूप में देखूं सर, माने ये जरूरतों को कैसे देखूं? जैसे आप अभी बच्चे को देख रहे हैं हाँ और आपको गुस्सा आ रहा है क्योंकि वो गेम खेल रहा है, हाँ क्योंकि आपके मन में ये विचार थे कि ये समय का दुरुपयोग कर रहा है, ये विचार थे. लेकिन अभी आप क्या कर रहे हैं? वो विचार बाजू में रख के, विचार जो दिमाग में थे वो बाजू में रख के हृदय से विचार कर रहे हैं कि मुझे अनुशासन चाहिए, हाँ जी जी है ना? ये सही आप बात। विचार करिए, अंदर प्रोसेस चल रहे हैं.
जी जी अभी आपने कुछ कृति की नहीं, कुछ उसको सूचना नहीं दी है, या फिर आपने कुछ कृति नहीं की, ये सिर्फ अंदर चल रहा है कि मुझे अनुशासन चाहिए या एक विश्वास चाहिए, ये सिर्फ आपने पहचाना है अपने अंदर, तब कैसा लग रहा है? हाँ सर। तो गुस्सा आ रहा है, अभी आ रहा है गुस्सा? नहीं अभी लग रहा है कि उसको पकड़ो और मोबाइल खींचो, या फिर नहीं उसको कुछ, अभी नहीं, क्या लग रहा है? इसको प्यार से समझाना चाहिए। हाँ, अभी जो आपका जो बदल हुआ है ना, एटीट्यूड बदल गया है, तो जी वो क्या है कि आप अभी विचार नहीं कर रहे दिमाग से, नहीं अभी दिल से ये कर रहे कि ये अनुशासन चाहिए मुझे। और अभी आप क्या करेंगे, उसको बोलेगी कि जब मैं देखती हूँ आप मोबाइल में आधा घंटे से बैठे हैं, लेकिन 15 मिनट आपने स्टडी का देखा और फिर अभी गेम खेल रहे, तो जी मुझे चिंता हो रही है, गुस्सा आ रहा है, क्योंकि हाँ मुझे अनुशासन चाहिए और विश्वास चाहिए। जी तो क्या गेम बंद करके और दूसरा जो स्टडी है वो शुरू करेंगे? ऐसे आप रिक्वेस्ट करें। अच्छा, रिक्वेस्ट करना है। जी हाँ, जी जो मैंने अभी बोला कि क्या आप स्टडी या फिर जो स्टडी मटेरियल है उस वो वीडियो चालू करके जी उस पे ध्यान देंगे, ये रिक्वेस्ट ही है, हाँ जी ये जो हाँ आप बोलना, क्योंकि ये करने से आपकी जरूरत पूरी होगी। जी। आप कैसा लग रहा है? मैंने अपने में ही सुधार करना है, अपने को इतना माने प्रभावशाली बोलना है बच्चे को कि वो कुछ माने उसमें भी ठहराव आए, कुछ सोचे। ऐसा क्या सर? और हम्म, बच्चे माने कभी कभी जिद ये- बहुत ज्यादा होती है सर। हम्म, दीप्ति नहीं जी, यस बोला आप सर। स्टिमुलस और कॉज की स्पष्टता हो गई आपको? जी। हो गई है? माने यस। ये तो हाँ, हाँ, बोलिए ना। हाँ ये जो अभी आपने 3 कारण जो बताए कि मुझे हाँ माने विश्वास चाहिए उस बच्चे के पर, हाँ। उसको समझदारी अंडरस्टैंडिंग चाहिए, और क्या बोले सर? खातरी, विश्वास, हाँ, अनुशासन, और अनुशासन। तीसरा क्या था? आपको आपको उसकी डेवलपमेंट भी चाहिए बच्चे हाँ, की, जिसको हाँ हम प्रगति कहते हैं। हाँ हाँ जी बरोबर। तो जी अभी अभी हमारा सवाल ये था दीप्ति जी कि अभी अभी घटना बदलेंगी, बरोबर। अभी आपका और आपके बच्चे का मोबाइल को लेके समझो कुछ है, बरोबर। जी। अगली बार और कुछ रहेगा। अच्छा, तो फिर क्या आप डायलॉग पाठ करेंगे क्या? अगली बार कुछ और विषय पे उससे गुस्सा होगा। हाँ, यस, उससे होगा या किसी और से होगा, है ना? जी, तो उस समय क्या हम डायलॉग याद रखेंगे क्या? नहीं ना। नहीं। नहीं, तो फिर उस समय क्या चीज हमें मदद करेंगी हमारे डायलॉग अच्छे होने के लिए? तो वही हंसराज जी, संगीता जी और सचिन जी आपको बताने की कोशिश कर रहे हैं कि अलग समय पे अलग अलग घटना होंगी, और जी वो घटना में हमें मदद करती है हाँ स्टिमुलस और कॉज को अलग रखने के लिए, अपनी भावनाएं और अपनी जरूरतें। जी। तो थोड़ा कुछ स्पष्ट हुआ? तो मैं सुनना चाहूंगा आपसे दीप्ति जी कि आपको क्या स्पष्ट हुआ है। सब सॉरी सर, जैसे दूसरी घटना हो गई तो हम तो अपनी माने जो गुस्सा रिएक्ट कर देते हैं, तो सर मुझे ये स्पष्ट नहीं हुआ अच्छे से। यस यस यस, तो हमारी जरूरत वही थी कि हाँ, सिर्फ आपके मन साथ ये घटना हुई तो आप में इसको रिएक्ट, अभी आपको शांतता महसूस कर रहे हैं ना, लेकिन जी अगली बार और कुछ आएगा फिर से हम गुस्सा करेंगे, फिर हाँ याद आएंगी वापस, है ना, एनवीसी की। फिर जी अगली बार और कुछ नया घटना होंगी, अभी दोस्त के साथ होगा कुछ तो भी हाँ बरोबर। फिर वापस अपन सोचेंगे क्या कि यार दोस्त के साथ ऐसा नहीं होना चाहिए था, इस हाँ तरीके से होना चाहिए था, है ना। तो हाँ तो घटना तो अनेक होते रहेंगे, प्रसंग तो अनेक आते रहेंगे अपने साथ, है ना। ऐसे बिल्कुल ऐसे जो अलग अलग जिसे सिचुएशन कहते हैं अपन, ये तो बहुत से आने वाले हैं।
तो बिल्कुल। हंसराज जी का, संगीता जी का और सचिन जी का आपसे ये कहने की कोशिश कर रहे थे वो कि आप अगर आपकी भावना, आपकी खुद की भावना और खुद के जरूरतों से अगर जुड़े रहे अच्छा जी। तो हर बार आपको ये मदद करेंगी। जी। हाँ। हर और हाँ जी, अभी बोलिए आप, थोड़ा मैं सुनना चाहूंगा, हम लोग सुनना चाहेंगे। हर भावना और जरूरत को देखना है। जब भी गुस्सा आ रहा है तो अपनी भावना और जरूरतों को देखना है। हाँ 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 हाँ। तो उनको देखने के लिए क्या मदद करता है अपन को? गुस्से की जो सिचुएशन होती है, गुस्से की सिचुएशन में कौन सी चीज हमें देखने को मदद करती? तो मदद करती हमें कि हम स्टिमुलस में जा रहे, उसके साथ जा रहे, कि हम कॉज के साथ जा रहे। और पहली जब ये बात हमें समझ में आ गई तो हम स्वीकार करते हैं कि गुस्सा मुझे आ रहा है, मेरे सोचने के तरीके की वजह से मुझे गुस्सा आ रहा है जी। ना? जी। अभी ऐसा ही समझो, ऐसा ही प्रसंग किसी और की मदर के साथ होता है तो उन्हें गुस्सा नहीं आता, है ना? या हाँ जी। फिर बहुत ज्यादा भी आता है, ऐसा भी होता है, दोनों होते हैं ना? तो जी। तुम्हारी जो फ्रिक्वेंसी है वही फ्रिक्वेंसी संगीता जी की नहीं होंगी, वही फ्रिक्वेंसी मेरी नहीं होंगी, वही फ्रिक्वेंसी हंसराज जी की नहीं होंगी, जी। है ना? तो फ्रिक्वेंसी अलग अलग है और हम सोच रहे हैं कि ये फ्रिक्वेंसी ही कम हो जाए। तो ये फ्रिक्वेंसी कम होने के लिए मार्शल जी हमें कहते हैं कि सबसे पहले जब गुस्से की मोमेंट होंगी, सिचुएशन होंगी, तो हमें ये देखना चाहिए कि हमें स्टिमुलस और कॉज पता है, बरोबर? जी। फिर हमें स्टिमुलस और कॉज समझ में आ गए, जो पिछले 2 सेशन से हम उस पे ही कोशिश कर रहे हैं। और फिर उसके बाद की दूसरी स्टेप है जो हमें जाना है, उसके भावनाओं और जरूरतों के साथ, है ना? कि जी। जब हमने कोशिश की कि आपको वो एश्योरेंस चाहिए, वो विश्वास चाहिए, वो खातिरी चाहिए, जी। आपको आपके बच्चे की प्रगति चाहिए, वो जी। डेवलपमेंट चाहिए, बरोबर? जी। जी। संगीता जी ने और 2 एक जरूरतें आपकी पहचानी। तो जी। उस तरीके से जब हम जरूरतों पे गए ना, तो आपको कुछ तो भी अलग लगा। जी। जी। हाँ, तो वो पकड़ो पहले आप, हाँ जी। हाँ जी। है ना? उसको पकड़ो, उसको महसूस करो और फिर ऐसे एक ही चीज हमें मिली ना, जी। तो वही फॉर्मूला हम हमारे बहुत से इनको लगा सकते हैं। ये बहुत से फॉर घटना। हाँ, हाँ। तो ये मार्शल ने दिया हुआ फॉर्मूला है गुस्से के लिए, है ना? गुस्से के लिए पहले स्टिमुलस और कॉज इनको समझना है। एक ही बार समझना है, वो एक बार हमें समझ में आ गए, 1-2 बार, तो बाद में सिर्फ हमें घटना प्रसंग के हिसाब से अपनी भावनाएं और अपनी जरूरतें पकड़नी है। जी। पहले अपनी पकड़नी, क्योंकि गुस्सा हमें आ रहा है ना। जी। जी। हाँ, हमारे एक ट्रेनर थे सलीम इब्राहिम करके, जी। उनका सर्टिफिकेशन हुआ, वो 2009 में हमारे साथ थे ऋषिकेश में, उत्तराखंड में। जी। अभी जो फ्रांस के सबसे बड़े एसेसर है, यानी बहुत से लोगों को उन्होंने सर्टिफाइड किया एनवीसी में। उन्होंने उनका भतीजा का एक अनुभव हमारे साथ बताया कि उन्हें उनके भतीजे को वो डांट रहे थे ऐसा ही, कि तू स्टडी नहीं करता, तू ऐसा नहीं करता है, तू वैसा नहीं करता है, तू ये करता है, वो करता है, ऐसा, बरोबर? और वो बच्चे को उसने बोला कि तेरे वजह से मेरे पे गुस्सा आया। तो बच्चे, जो उनका भतीजा था, उसने बहुत अच्छा बताया कि मेरे वजह से नहीं गुस्सा आया, बोले आप ही खुद गुस्सा कर रहे हो, बोले मेरे पे। तो जी। एकदम सिंपल बात थी उसकी, है ना, कि मेरे वजह से नहीं आया, आप ही खुद मेरे पे गुस्सा कर रहे हो। तो तब सलीम को भी ये बात आई कि हाँ सही बात है, कि ये नहीं, उन्होंने जब वो पॉज लिया और उनको देखा कि हाँ सही बात है कि ये कॉज और स्टिमुलस का प्रॉब्लम था उनका। और जब उन्होंने उसको पकड़ा, फिर बाद में वो उसके भावना और जरूरतों में गए। जी। और वही प्रसंग वो अभी भी अपन देख सकते हैं उसको वैसा ही। तो हमें भी हमारे बच्चे बोल देते हैं कि मैं कहाँ गुस्सा कर रहा हूँ, गुस्सा तो आप कर रहे हैं ना। या मराठी में हमें बोल देते हैं कि मी कुठं चिडलोय, तुम्ही चिडले, तसं, है ना? जी। जी। तो उस तरीके से। तो जी। अभी कैसा लग रहा आपको दीप्ति जी? हाँ जी, गुस्सा मेरा ही है क्योंकि मैं अब माने मेरा ही गुस्सा है सर, और मुझे अपने वही भावना और जरूरत को समझनी है।
अपनी भावनाओं को देखना है। हाँ हाँ हाँ, यस यस यस, भावना और जरूरत दोनों को एक साथ। जी जी हाँ, वो लिंक होते हैं एक दूसरे के साथ, है ना। जी तो भावना आई तो हमें जरूरत ऑटोमेटिकली आती है उसके साथ, है ना। जी। तो हाँ गुस्सा आया है ना, जी ये भी एक, और उसके साथ फिर क्या जरूरत है, जैसा हमने सोचा, हमने बताया। आपकी जरूरतें एग्जैक्ट वो नहीं होंगी, हम गेस कर रहे हैं, आप भी हम्म। मदद कर सकते हैं। अच्छा आपको हाँ क्या चाहिए आपके पास बच्चों से, हाँ वही तो एक। हमने सिर्फ ये गेस किया है कि आपको उसकी प्रगति चाहिए, हाँ आपको विश्वास चाहिए कि शायद उसने किया होगा होमवर्क या अभ्यास या स्टडी, है ना, जी इस तरीके से। जी तो जी। ठीक, यस, थँक यू हंसराज, तुम्ही मध्येच मला संधी दिली। यस, धन्यवाद। आप बोल सकते हैं दीप्ति जी, हाँ, हम आपसे सुनना चाहेंगे। नहीं सर, अब मेरे को आगे और ध्यान देना ही पड़ेगा इस चीज पे, अपनी भावना और जरूरतों को देखना पड़ेगा। और हम बस बहे जाते हैं, लेकिन हमको रुकना पड़ेगा। ये चीज को मैं धीरे धीरे अप्लाई करूंगी अपने अंदर। हाँ, नहीं बहना है हमें, है ना, लेकिन भावना और जरूरत में बहना अच्छा होता है, जी ताकि हम, जैसा वो सचिन जी ने, है ना, उन्होंने वो लाइफ गार्ड पहने, है ना, तो हम तैर सकेंगे वो समुन्द्र में, है ना, जरूरत और भावना को अगर उसके साथ बहे तो। यार विचारों के साथ बहे तो फिर वो डुबकी लगाने जैसी बात हो सकती है शायद। अच्छा अच्छा। या बुड़ सकते हैं हम, है ना, ऐसा हम्म। तो। हम्म, जी जी। ठीक है सर, थैंक यू, धन्यवाद सर। खुद को देखने के, भावना और जरूरत को समझाने के लिए अच्छे से समझाया, इसके लिए धन्यवाद सर। खूप छान समजवलं हा राजेश, खूपच एकदम यस। डोक्यात आल्यासारखं. मेरा 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 पर्सनल प्रॉब्लम था ना संगीता जी, मैं खुद ऐसा। जैसे मेरा था लास्ट वीक. हाँ हाँ, ऐसा ऐसा। यस बरोबर. ओके. यस यस हंसराज। तर मग तर आपण मग शेवटाकडे आलेलो आता आपल्या वर्गाच्या. आणि जाता जाता आपण प्रत्येकाने आपण विचारूया की आजच्या सेशन मधून एक संगीतांचं एक उदाहरण बघितलं आपण, उत्तेजना आणि कारणचं, आणि दीप्तीजींचं पण एक उदाहरण बघितलं. हे दोघं उदाहरण म्हणजे खूप घडणारे आपल्या सोबत, सगळ्यांसोबत घडलेले आणि आपण आपल्या जीवनात बघितलेले उदाहरण आहे. तर आपण बघतोय की मार्शल रोजनबर्गने आपल्याला एक असा दृष्टिकोन दिलेला आहे की जो आपल्याला एक चॉईस देतो. एक तर तुम्ही विचारांसोबत जा, आणि दुसरा एक चॉईस की तुमच्या हृदयासोबत जा. आता तुम्ही गरजांना ओळखा. तर आता जे काही कारण, उत्तेजना आणि कारण या विषयावर तुम्ही जे ऐकलं, या दोघांचे डायलॉग आपण ऐकले, हे ऐकून मग आता तुमची कुठली गरज पूर्ण झाली ते आपण ऐकूया आणि नंतर मग थांबूया. तर आत्ता जस्ट थोडं थांबा, कारण आता पुढचा जो काही वर्ग होणार आहे त्याच्यामध्ये आपण 4 गोष्टी बघणार आहोत. मग राग आल्यानंतर अशा 4 पद्धती ज्याच्यामुळे आपण फुल्ली एक्सप्रेस करू शकतो आपला राग. कारण अजून पण आपण पहिल्याच मुद्द्यावर चर्चा करत आहोत, मार्शल रोजनबर्गने सांगितलेल्या कारण आणि उत्तेजनामध्ये फरक करणे. आता तुमची कोणती गरज पूर्ण झाली हे कन्व्हर्सेशन ऐकून, हे ऐकूया आपण आणि मग आपण थांबूया. तर मी संगीतज्यांचं नाव घेतो आणि मग त्यांनी त्यांचं सांगून कोणाचं तरी नाव घ्यायचंय. येस. माझी काय गरज पूर्ण झाली? माझी शिकायची गरज, माझी कंटिन्युअस, मी जे प्रत्येक सेशन मध्ये मला थोडकं माझी उन्नती मला दिसतीये. सो एक आमची जया जे आम्हाला शिकवते, ते आम्हाला ते मार्शल रोझनबर्गचे टू बिकम लेस स्टुपिड दॅन व्हॉट आय वॉज, ते काहीतरी एक सेंटेन्स आहे. हंसराजजी तुम्ही सांगा ना ते सेंटेन्स पूर्ण.
टू प्रोग्रेसिव्हली बिकम लेस स्टुपिड. मला पण आता आठवत नाही ते. येस, हो. म्हणजे पहिल्यापेक्षा आणखी थोडं सुधारणा, म्हणजे मराठीत त्याला म्हणू म्हणजे शकतात. म्हणजे आणखी प्रत्येक थोडंसं. मी जे चुका जे करत होती, हम्म. मी माझ्या स्वतःच्या गरजांना न बघता मी माझं डोक्यात राहायची, मी माझ्या थॉट्स मध्ये राहायची, डोक्यात राहायची, विचारात राहायची. ते जे तुम्ही एक शेवटचं जे सेंटेन्स सांगितलं, तिकडनं मला माझं हृदय, माझं हार्ट मध्ये मला ते जे फिलिंग्स येत आहे, ते मला जे गरज माझी पूर्ण नाही झालेली आहे, जर मी तिथे न माझं डोक्यात न राहता मी माझ्या हृदयमध्ये उतरले आणि बघितले, तर कदाचित हे राग उत्पन्न पण नाही होणार. हे दोष देणं, दोष घेणं, ते सगळं आपोआपच, ते गुत्ती जे आहे ते सगळं, ते एक सगळं गुंतल्यासारखं असं वाटते, ते आपोआप ते स्मूथ होऊन जाईल. आणि जसे ते राजेशनी आता ते वर्ड यूज केलं, फ्लो, लाईफ फ्लो व्हायचं, आपण त्या मार्गावरती जर चाललो तर ते असं मला दिसतंय की एक लाईफ मध्ये एक फ्लो येईल, एक इझी फ्लो येईल ते करताना. थँक्यू. तुम्ही नाव घ्या आता कोणाचं तरी, म्हणजे ते कोणी अरुणा. हा. थँक्यू सो मच. इतक्या जवळून अँगरला बघायला मिळतंय बाय डिस्कशन. म्हणजे कधी म्हणजे मी स्वतः कधी इतकं अॅनलाइज केलं नाही या गोष्टींना. आणि शेवटी जेव्हा राजेशजी म्हणत होते की भावना आणि आपल्या ज्या गरजा आहेत त्यांना त्यामध्ये वाहवत जायला पाहिजे. आणि मी बघत होती की खरंच तसं केलं तर खूप सारे वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात आपल्याला. आणि फक्त विचारांमध्येच राहिलं आणि ते कृतीमध्ये नाही झालं काही गोष्टी, तर आपल्याला कळणारच नाही काय बरं आहे आपल्यासाठी, काय चांगलं आहे आणि काय नाही आहे, किंवा कशा पद्धतीने आपण आपल्याला बघू शकतो बा म्हणून. मला खूप म्हणजे खूप छान वाटलं. म्हणजे त्या छोट्या छोट्या शब्दांमध्ये इतकं डेप्थ आहे. आणि कधी आपण किती सहज साध्या पद्धतीने आपण बोलून देतो विचार म्हणजे काय असतात, पण ते कधीच कनेक्ट करायला तितकं आपण बघत नाही. भावनांना आपण बघतो किंवा आपल्या गरजा काय आहेत, खूप सहज पद्धतीने प्रत्येक गोष्टीला बोलतो. पण ऍक्च्युली जेव्हा आपण त्या गोष्टी करतो प्रत्यक्षात, कारण की या आपण ज्या गोष्टी आहेत ते पूर्ण प्रॅक्टिकली गोष्टी करण्याचं आहे, विचारांमध्ये ठेवून ते काहीच उपयोगात नाही आहे. तर ते मला खूप छान कनेक्ट करून जात आहेत या गोष्टी. आणि ऍक्च्युली मी सायकोलॉजी स्टुडंट आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना मला खूप डेप्थ मध्ये जाणून घ्यायला मिळत आहे. तर माझ्यासाठी निश्चितच या गोष्टींचा खूप फ्युचर किंवा माझ्या करिअर मध्ये खूप छान बेनिफिट होणार आहे. सो थँक्यू सो मच. तुमची गरज सांगा, एक गरज सांगा जी पूर्ण झाली. माझी गरज म्हणजे मी भावनांना आणि माझ्या ज्या गरजा आहेत मी त्याला बघत होती, पण वाहावत किंवा ऍक्शन मध्ये नाही करत होती त्या गोष्टी. मला थॉट प्रोसेस खूप छान आहे माझं, पण जेव्हा ते ऍक्शन मध्ये नाहीये, फिलिंग सोबत कनेक्ट नाही होत, तर ते मी कृती नाही करू शकत. आणि त्याचे जे एक्सपिरियन्स आहेत मला ते व्यवस्थित किंवा मग ते जोडू नाही शकत मी स्वतःला. स्पष्टता आली, स्पष्टता येईल. स्पष्टता आणि शिकायला. क्लिअर झालं. आता तुम्ही Thank you कोणाचं so तरी नाव घ्या, कोणाचं तरी. सचिनजी. मी एक मिनिट, एक सेकंड घेऊ का? ऍक्च्युली माझा आता 8:30चा दुसरा क्लास आहे, मी लेफ्ट होऊ शकते का? हो हो हो, होऊ शकतात. म्हणजे ऑलरेडी 5 मिनिट मी लेट झाली आहे. थँक्यू. नक्की. सचिनजी, सुनंदाजी. हो हो. माझी जी माहितीची गरज होती की हे अँगर मॅनेजमेंट कसं करतात, त्याबद्दल मला बरंच गोष्टी समजून घेता आल्या. आणि जे संगीताजींनी जे एक्झाम्पल दिलं ते रिलेट पण करून बघता आलं माझ्या स्वतःच्या काही एक्झाम्पल्स बरोबर ऍट द सेम टाइम. आणि जेव्हा अनालिसिस मी त्यांना सांगत होतो की हे असं त्यांची पण गरज असेल, ऍट द सेम टाइम जे माझ्या बाबतीत घडलंय काही गोष्टीत ते पण मला रिलेट करता आलं की त्या समोरच्याची पण काय गरज असेल, आणि मग ते मॅनेज कसं करता येईल यापुढे, याच्या बाबतीत मला जरा छान माहिती मिळाली.
थँक्यू सो मच. नाव नाव घ्या कोणाचं तरी. बर, राहुल. जी सर. तर हंसराज सर, मी लेट जॉईन झाल्यामुळे मला काही गोष्टी आत्मसात नाही झाल्या, पण तरी मी जे ऐकलं ते होतं उत्तेजना आणि कारण. म्हणजे राग हा येतो याचं आपल्या भावनांशी निगडीत असतो आणि काही कारण असतात ज्या गोष्टीमुळे त्या भावना उत्पन्न होतात आणि त्या भावना आपल्या गरजेशी निगडीत असतात आणि ती गरज जेव्हा आपली पूर्ण होत नाही, तेव्हा आपल्याला राग येतो आणि मग आपण ती कृती करतो आणि त्यामधून संघर्ष जो आहे तो निर्माण होतो. आणि मग पुढच्या सेशन्समध्ये आपण बघणार आहोत का कसं त्यावर नियंत्रण आपल्याला आणायचं आहे. किंवा राग एक्सप्रेस करण्याचे कोणते प्रकार आहे, ते कोणत्या पद्धतीने आपण इंटरॅक्ट करू शकतो विथ एकमेकांसोबत, कशा पद्धतीने आपण इंटरॅक्ट करू शकतो विदाऊट एनी अँगर. एवढंच ऐकलं सर. लर्निंगचीच गरज कोण झाली शिकण्याची. जी एक्झॅक्टली सर जी एक्झॅक्टली. आणि मी तुम्हाला ऑब्झर्व करत आहे राजेश सरांना तुम्हाला, आणि काही दिवसांनी मी पण असाच शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. अरे वा, क्या बात. जी सर जी. नाव घ्या मग कोणाचं तरी जे आपल्या गरजा सांगेल. मी नाव घेईल प्रतिभा पगारे आहे इथे, त्यांचं नाव घेईल. ओके. हॅलो. हा बोला बोला. नमस्कार सर्वांना. मी प्रतिभा पगारे. मी ऍक्च्युली फर्स्ट टाइमच सेशन अटेंड केलंय आणि एकदम शेवटी केलंय, त्याच्यामुळे मला तर एवढं काही कळलं नाहीये. पण मी जे शेवटचं जे एक्झाम्पल ऐकलं दीप्ती मॅमचं, त्यावरून मला एवढंच कळलं की आपल्याला जो राग येतो, तर त्या रागाचा आधी आपण मूळ शोधलं पाहिजे की आपल्याला राग का येतो. आणि आपण जेव्हा ते मूळ शोधू, तेव्हाच आपण त्याच्यावर काम कसं करायचं ते आपण बघू शकतो. आणि त्या रागाच्या मुळावर काम केल्यानंतरच आपण ते कृतीत आणलं तर आपल्या ज्या काही भावना, उत्तेजना असतील त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो. आणि आपण प्रत्येक गोष्ट करताना आधी पेशन्स आणि कोणतंही काम करताना आपला स्वभाव हा काम असला पाहिजे. तेव्हाच आपण कोणत्याही गोष्टीचा चांगल्या प्रकारे विचार करू शकतो. आणि कोणतीही गोष्ट करताना आधी आपण बोलताना किंवा एखादी कृती करताना आधी विचार केला पाहिजे की याचे पुढे परिणाम काय होतील, आणि त्यानंतरच सखोल विचार करून मग पुढे आपण कृती केले पाहिजे किंवा त्याबद्दल बोलले पाहिजे, जेणेकरून आपल्यालाही त्रास नाही होत आणि समोरच्या व्यक्तीलाही त्रास नाही. थँक्यू. अच्छा, तर पहिल्यांदाच तुम्ही सेशन केलं आणि एवढं सगळं समरी सांगितलं, पाहून आनंद वाटला. तुमची शिकण्याची गरज पूर्ण झाली आणि एक नवीन गोष्ट तुम्हाला मिळेल, असंच ना. येस सर. थँक्यू. तुम्ही नाव घ्या आता कोणाचं तरी, कारण आपल्याकडे आता आपण 9 मिनिटं जास्त ऍक्च्युली सर घेतलंय. मला कोण आहे ते माहित नाहीये. हा अच्छा. सुनंदाजी, ठीक आहे मी सांगतो. ओके. ओके ठीक आहे. सुनंदा बसते आहे का तिकडे? Yes. तुमचा आवाज येत नाही. तुमचा आवाज म्यूट आहे सुनंदाजी. माईक हा बोला आता. हॅलो. हो हो बोला बोला, येतोय आवाज आता. हॅलो. हा सर, ऍक्च्युली सुनंदा बसते नाही, मी त्यांची सून बोलतेय. Yes, yes. हा, बोला. सॉरी, कसं झालं लास्ट थर्सडेचा आम्ही अटेंड केला होता. तर ह्या थर्सडेला अटेंड करून पण म्हणजे थोडासा गोंधळ असल्यामुळे पूर्णपणे आम्हाला ऐकायला नाही जमलं सेशन्स काय आहेत. पण जे काय अटेंड केले होते सेशन, त्याच्यावरून समजलं जे की अँगर
आणि त्याला आपण कसं त्या अँगरला आपण कसं त्या सिच्युएशनला कसं कंट्रोल करायला हवं. आपल्याला इनर जे काही फीलिंग्स आहेत, ते समोरच्यावर लादण्यापेक्षा आपल्याला त्या समोरच्याची गरज सुद्धा आपल्याला समजून घेण्याची पण एक असायला पाहिजे मेंटॅलिटी. अदरवाईज काय होतं, की आपली थिंकिंग आणि समोरच्याची थिंकिंग जे काही क्लॅशेस आहेत ते वाढतच जातात. तर ह्या आजच्या सेशनचं सॉरी बट आजचं सेशन मला कळलं सुद्धा नाहीये. मी आता जस्ट जॉइन झालीये थोड्या वेळापूर्वी. पण जेवढा सेशन लास्ट टाईम मी अटेंड केलेला त्याच्यावरून तरी समजलं, की अँगर आणि समोरच्याचं स्टिम्युलंट, कॉज अँड स्टिम्युलन्स जे आहे, त्याच्या बेसिसवर आहे सगळं. आपल्याला समजायला हवं, की समोरचे जे काही स्टिम्युलंट्स आहेत त्याच्यावरती आपल्याला रिएक्ट न करता आपल्याला अंडरस्टँड केलं पाहिजे. येस, विदाऊट म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग स्टिम्युलेट आणि कारण हे कळलं असं कॉज म्हणताय. अँड स्टिम्युलन्स जे तुम्ही आम्हाला समजावलं, की बरोबर आहे, की कॉज आपल्यामध्येच असतो. गरज ही आपल्याला असते आणि आपण आपली गरज समोरच्यावर लादत असतो. आपली थिंकिंग, आपली मेंटॅलिटी आपण समोरच्यावर लादत असतो. आणि म्हणून आपल्याला तो अँगर आपला वाढत जातो. समोरच्याने आपल्या एक्स्पेक्टेशन्सच्या विरुद्ध अगेन्स्ट काही ऍक्ट केलं किंवा बोललं गेलं, की आपण स्वतः असे स्टिम्युलेट होऊन जातो. स्वतः रिएक्ट करतो, ओव्हर रिएक्ट होतं कधी-कधी. मी तर खूप स्वतः शॉर्ट टेम्पर्ड आहे. त्यामुळे मला माहिती आहे, की गरज नसताना सुद्धा असा राग यायला लागतो. आजच्या थँक्यू. सेशनवरती तुम्ही म्हणजे काय चर्चा झाली आहे, आय एम रिअली सॉरी. मला अटेंड करायला नाही जमलं प्रॉपर वे मध्ये. जमलं तर प्लीज सर मला सेंड कराल का? हा, रेकॉर्डिंग पाठवा आम्ही. रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग बिकॉज आहे. काय होतं नक्की. आमच्याकडे रेंज आणि घरात गोंधळ वगैरे ना पूर्णपणे अटेंड करता नाही येत. चालेल, रेकॉर्डिंग आहे आपली. हो सर. तर तुम्हाला ते ऐकायला मिळेल. शिकायला मिळतंय मला पर्सनली. मला जास्त शिकायला मिळतंय कारण मी अजून त्या प्रोसेस मध्ये आहे आणि मुळातच त्या अँगरचा जेव्हा मला कळलं टॉपिक हा आहे, तेव्हा मी लास्ट थर्सडे आवर्जून अटेंड केला होता. तेव्हा सुद्धा असाच इश्यू होता. आमच्याकडे थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आहे. तर तुमची शिकण्याची गरज पूर्ण झाली आणि तुम्हाला रेकॉर्डिंग हा मिळाली, सर. तर तुम्ही अजून शिकू शकता. कळायला लागलंय, की आपल्याला खरंच रिएक्ट करण्यापेक्षा आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज क्लॅशेस होतच राहतील. तर तुम्हाला मी विनंती करेल, की पुढच्या वेळेला पण तुम्ही अटेंड करा. नाही, आणि पुढच्या वेळेला मी माझ्या पर्सनल सेल वरून अटेंड करेल. कारण येस. तुमचं नाव काय म्हटलंय? स्नेहल. तर स्नेहलजी, आपण थांबूया मग, कारण आपण 8:30 पर्यंत ऑलरेडी उशीर झालेला आहे ऑफकोर्स. येस. चालेल. तर थँक्यू. आणि तुमच्या पुढच्या वेळेला आपण आणखी प्रॅक्टिस करूया. मला प्लीज जमलं तर मम्मीच्या ह्याच्यावर सेंड करू शकाल तर प्लीज करा. मला ऐकण्याची खूपच इच्छा आहे. त्याच्यातून शिकण्याची इच्छा आहे. येस. तर मग आपण इथं थांबूया. मला वाटतं सगळ्यांचं झालंय. कोणी राहिलं असेल तर 1 मिनिट घेऊ शकता. झाले का सगळे? आशालता आहे कोणतरी? हॅलो. बीमारियों में से किसी भी बीमारी की सर्जरी करवाना चाहते हैं अपना फोन उठाइए और सीधे christinecare.com हॅलो. हंसराज, तुम्ही म्यूट पण करू शकतात बाकीच्यांना जर डबल आवाज येत असेल तर. यस, स्पष्टतेसाठी फक्त एक की 26 जानेवारीच्या अगोदर आपण एक अपील केलेली होती आपले कार्ड्स तयार करण्याच्या संदर्भातली. पण असं होतंय की इंग्रजीतले शब्द आणि मराठीतले शब्द यांच्यात आमचा थोडा गोंधळ होतोय आणि म्हणून सचिनजी किंवा संगीताजी किंवा सगळ्यांनी ज्यांनी आपल्याला त्याच्यासाठी कंट्रीब्युशन्स पण दिलेले त्या कार्डसाठी, तर ते कार्ड्स इंग्रजीचे शब्द आणि मराठीच्या शब्दांमुळे थोडासा गोंधळ असल्यामुळे आम्हाला त्याच्यासाठी थोडा वेळ पाहिजे होता. बस ही एक स्पष्टता द्यायची होती. आणि यस, आणि माझी एक पुन्हा एकदा प्रेरणेची गरज पूर्ण झाली आणि कंट्रीब्युशनची गरज पूर्ण झाली. येस. थांबूया मग. माझी पण गरज सांगते की मला सामावून घेणे, समजून घेणे ही माझी गरज पूर्ण झाली आणि शिकण्याची पण एक नवीन उदाहरण मला अनुभव मिळाले. तर सगळ्यांचे खूप थँक्स. थांबूया मग आपण. बाय बाय.